नमस्कार, दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल शिवाजी। या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती 150 जागा जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटमांनी व्यक्त केला। तसंच महायुती ठाकरेंचा पराभव करण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। महायुतीच्या बैठकीनंतर ते बोलत होते। मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपाई महायुती ही कटिबद्ध आहे। त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाहीये। 227 जागांवरती महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। या लोकांनी 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली, मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला आणि आता स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता, मतांच्या लांगुल चालनाकरता मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत। तो प्रयत्न हाणून पाडणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्याकरता महायुती यांना परास्त करण्याकरता सज्ज आहे।